महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। अंबा नदी, कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। उल्हास नदीला पूर आला असून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे रायगडच्या महाडमध्ये सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। सावित्री नदीच्या पुराच्या पाण्याचा मोठा विळखा महाड शहराला बसलाय। मुख्य बाजारपेठ, सुकट गल्ली, दस्तुरी नाका आणि गांधारी नाका परिसरात गुडघाभर पाणी साचलंय। अनेक दुकानं पाण्याखाली गेल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सावित्री नदीसोबतच अंबा नदी, कुंडलिका नदीनंही धोक्याची पातळी ओलांडली। पाताळगंगा नदीची धोका पातळी 21.52 मीटरवर आहे। रायगड जिल्ह्यात 4 नद्यांनी धोका पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पाली खोपोली मार्गावर अंबा नदीच्या पुराचं पाणी शिरल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। संपूर्ण पाली शहर, एसटी बस स्थानक आणि भाजी मार्केट अंबा नदीच्या पुराच्या पाण्याखाली गेले। अंबा नदीचं पाणी पुलाच्या दोन्ही बाजूला आल्यानं खोपोली ते वाकण फाटा वाहतूक बंद करण्यात आली। तिकडे बदलापूरमध्ये उल्हास नदीनं अकराळ विकराळ रूप धारण केलंय। बदलापूर गावाकडे जाणारा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नदी किनाऱ्यावर असणारे बेणसे आणि वावे पूल पाण्याखाली गेले। पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटलाय। बेणसे गावात नदीचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका रत्नागिरी रेल्वे स्थानकाला बसलाय। रेल्वे स्थानकातील छताचा 50 ते 60 फुटाचा भाग कोसळलाय। मध्यरात्रीच्या सुमारास हे छत कोसळले। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये।